चोरी करू नका, खून करू नका, ते पाळीत बसाल ना तुम्ही पण स्वर्गात नाही. त्याची पाळायची गरज नाही. आज फक्त एकच गोष्ट करा, प्रभू येशूच्या कृपेने तुझ्यावर मी विश्वास ठेवतो, तुझं वचन पाळतो आणि मला जाण्याची संधी द्या. येशू मसीह की वचन आणि कृपा जो माणूस किंवा ती स्त्री ग्रहण करते त्यांच्या जीवनावरती आरोप ठेवण्यात येणार. ज्या लेकराच्या जीवनावर फॅमिलीवर देवाने कृपा केली प्रभू येशूच्या नावावर, म्हणजे आपली शक्ती त्या माणसाच्या जीवनात येते, आपलं सामर्थ्य देते, आपला आत्मा दिला आहे का नाही. ज्या माणसाच्या जीवनात तो आला आणि तो मनुष्य ख्रिस्ती जीवन म्हणजे एक सामर्थ्यशाली जीवन तो जगू लागला, त्या माणसावरती कोण आरोप ठेवेल, कोण ठेवू शकणार आहोत. ज्याला देवाने कृपा केली, ज्याला देवाने त्याचं जीवन जगण्यासाठी दिलं आहे आणि तो म्हणतो मी ख्रिस्ती जीवन जगत आहे, सामर्थ्यशाली जीवन जगत आहे, महाविजयी जीवन जगत आहे, मी ख्रिस्तामध्ये जीवन जगत आहे, त्याच्यासाठी कोण आरोप ठेवणार. म्हणजे ख्रिस्ता जीवन जगत आहे त्या लोकांवरती आरोपावर आरोप ठेवले जातात. इथं तर इथं पण आणि स्वर्गात पण, आणि ते स्वर्गात नाही जाणार. येशू प्रभू म्हणून देवाचे आभार माना. त्यामध्ये 30 वर्षामध्ये अजून एक मुद्दा आपण पाहतो, कोण धिक्कारले जाणार, कोण नाकारले जाणार पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये. जर आज आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये येशूच्या मंदिरामध्ये सहभागितेसाठी येतो, वचनासाठी, प्रार्थनेसाठी, शिक्षणासाठी आणि प्रभू भोजनासाठी, प्रभूच्या पालन करून त्यामध्ये जीवन जगण्यासाठी जर आम्ही देवाच्या मंदिरात येत आहोत, एक वचन मार्क 16 मार्क 16 एक गोष्ट आपल्याकडे आहे. जो कोणी विश्वास करतो आणि बपतिस्मा घेतो त्याचे तारण होईल, आणि जो विश्वास ठेवीत नाही त्याचा नाश होईल. काय होईल? कोण धिक्कारले जातील. चर्च मध्ये या, माझ्याकडे लक्ष द्या, चर्च मध्ये या, प्रार्थनेला या, बपतिस्मा पण घ्या. मी प्रभूचा शिष्य आहे जाहीर करा, जगाला कळू द्या, समजू द्या. त्याच्याला या, प्रार्थना करा, प्रार्थना करून घ्या आणि असं जीवन जगा. एक दिवस मरून जा, पण तुम्ही स्वर्गात नाही जाणार. जो विश्वास ठेवतो, जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुमचा बपतिस्मा होणं, बपतिस्मा म्हणजे जात बदल नाही, बपतिस्मा म्हणजे मी ख्रिस्ताचा लेकरू आहे जाहीर करणं. तर त्या व्यक्तीचा जर बपतिस्मा झाला तर त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये वाटा मिळेल किंवा जागा मिळेल. आमचा अविश्वास असं काढून टाका. एका बहिणीला मी सांगतो घेऊन टाका, आता खूप दिवस झाले सगळं काही असं तसं सगळं चालेल, पण जगामध्ये जगायचं पाहुणे लागतं. प्रभू म्हटलं का पाहुणे जाऊ काय सांगतात. आणि म्हटलं मग आजच माझ्या वेळेस प्रभू बाप्तिस्मा घेता, तू जर बाप्तिस्मा नाही घेता, दुपारच्या वेळेस प्रभू जर आला, तुझा अल्प विश्वास, तुझा कमी विश्वास, आणि काय होईल विचार केला? घेईल का प्रभू स्वर्गाच्या राज्यात? घेईल का? आपला अविश्वास काढून टाका त्यांना. ख्रिस्तावरती जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही पुढून बाप्तिस्मा घ्या. कार्यक्रमाला जाणं गरजेचं जा, लग्नाला जाणं गरजेचं जा. त्याला काय बाप्तिस्मा हवाय का? काय कारण सांगितलं नाही पास्टर जावं लागतं ना कार्यक्रमाला. अरे बाप्तिस्मा नाही तर तुम्ही स्वतःच्या पायावरती कुठे मारून घेणार एक दिवस. इथं या, प्रार्थना करा, सगळं काही आहे. मृत्यूच्या नंतर त्या मानवाला बायबल सांगतंय स्वर्ग जीवन मिळणार नाही. तुमची या ठिकाणी जोपर्यंत ख्रिस्त येत नाही तोपर्यंत तुमची येणं राहील, पण तुमची भक्ती सगळी व्यर्थ होईल.
हिताचं सगळं मिळेल तुम्हाला, शांती मिळेल. पण ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन जर नाही केलं तर देवाच्या लोकांना तुम्ही स्वतःच्या पाठी पूर्ण तुमचा नाश असं नाही करणार कोणाचा नाश. इथलं आहे आम्ही स्वतःचा नाश करून घेऊ शकतो. ठरवा. जर मी चर्चला येत आहे, मी प्रार्थनेला येत आहे, माझा दुरून नाही तर माझा परमेश्वर नरकामध्ये फिक्स आहे. ही वॉर्निंग आहे मंडळाच्या लोकांना. तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार कारण का प्रभूच्या ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवला तर आत्मिक जीवन तुमचं बलवान होणार. कुठला आता मनुष्य येशू मसीह. यशायाचं पुस्तक 61 अध्याय वचन क्रमांक 10. यस, ज्यांना मिळालं त्यांनी वाचा. पुनरुत्थान दिवस आहे. 45 मिनिटाचा संदेश नाही चालत इकडे. परमेश्वर अत्यंत मला सुखी ठेवू शकतो. देवामुळे सर्वस्व माझं जीवन सुखी आहे. परमेश्वर कानाचे का धार्मिकतेचे का नीतिमानतेचे कपडे मला घालितो. आलं का नवऱ्याचं उदाहरण समोर येऊ द्या, नवरीचं उदाहरण समोर येऊ द्या. चला बस्ता बांधलेल्या लोक निघता कला बसता. स्वतःच्या इच्छेप्रमाणे ना. किती सुंदर वचन आहे. परत वाचा, तुम्हाला कळेल त्या वचन. किती आवडते ते कपडे. आता काय धार्मिक कपडे नको, देवाने पवित्रतेचे कपडे नको, जीवन जगायचे कपडे नको. जगातले सगळे सुटबुट झाले. पण ह्या वचनामध्ये काय लिहिलं आम्हाला? कोणते कपडे घालायचे? तारणाचे. काय म्हणतात? तारणाचे कपडे. जर तारणाचे कपडे, नीतिमानाचे कपडे सगळ्यांनी घातले, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याच्या आज्ञाचं पालन करून या जगामध्ये कुठला आत्मा आहे तो तुमच्या माझ्या जीवनाला इजा पोचू शकतो. आत्मिक जीवन हेच पोचू शकतो. तुम्हाला काय करणार? येशू मसीह की कुठलाच आत्मा नाही, कुठला स्पीड नाही तुमच्या माझ्या आत्मिक जीवनाला ठेच लावू शकतो किंवा तुमच्या आत्मिक जीवनावर माझ्यावरती तो वाद करू शकतो. अशी कुठली ताकद नाही. फक्त देवाची इच्छा आहे तुम्ही धार्मिक वस्त्र घाला. तुम्ही पापी वस्त्र घालून जीवन जगत असाल ना, शैतानाचे हल्ले कुठलाही आत्मा, अमावस्या पौर्णिमा पण चालते त्याच्यात. ओरडू नका, मग बोंबू नका. पास्टर प्रार्थनेला येतो पण संध्याकाळी झोपूच येत नाही. पास्टर लई पुढे पुढे येतो. तारणाचे कपडे घाला, वस्त्र घाला, म्हणजे कोणताही आत्मा रात्री दिवसा चालताना, उठताना, बसताना, एकटा असताना, एकटा झोपताना तुम्हाला घाबरणार नाही, तुम्ही त्याला घाबरणार नाही. ज्या लोकांनी तारणाचे कपडे आज पण घातले नाही, प्रभू येशूच्या मरणामध्ये आणि मरणातून उठलेल्या प्रभूच्या जीवनात आज पण ते सहभागी झाले नाही, त्यांच्या जीवनावरती प्रत्येक आत्मा हल्ला करतोय. बघा शेजारी पाजारी लोक आहेत, चर्चला जातात, प्रार्थनेला जातात, मीटिंगला जातात, पण इथं जीवन नाही, तारणाचे कपडे घातलेले नाही, धार्मिक जीवन, पवित्र जीवन जगत नाही. त्याचा परिणाम तुम्ही आम्ही पहा त्यांच्या जीवनामध्ये करणे, सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनावरती चालतात. भूत लागतात त्यांना, सगळं लागत त्यांना, उलटे पालते होतात भूत लागून ते. तरी पण आता पास्टर कसं होईल काय घरामध्ये सांगा ना राव, लई बेकार काम चालू आहे आमच्या घरात. अन्नामध्ये माती काढली म्हणे आमच्या, थै 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 नाचत होती. अन्नामध्ये माती कालवली म्हणे माझ्या, भाकर खाऊ देणार म्हणे, हे खाऊ देणार, ते खाऊ देणार. झालं येऊन थोड्या वेळ नाचले आणि जे करायचं तेच करायचं. बरोबर थोडं दांताकडे, थोडं देवलाशाकडे, थोड्या बाबाकडे, थोड्या अमावस्या पौर्णिमाकडे आलो तर एक दिवस पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभूचं वचन ऐका, धार्मिक कपडे घातले आणि खरोखर आणि तिकडे गेल्यानंतर परत धार्मिकांची वस्त्र घालून आपल्या पायावरती कोरड मारून
येशू प्रभू की. हा, इथे करा पुस्तकाचा 11वा अध्याय 6 वचन. इथे करा पुस्तक याचा 11वा अध्याय वचन क्रमांक 6. आणि विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे. तो आहे का? असा विश्वास ठेवला पाहिजे की तो अजून मेलेला आहे, दाढी वाटून रडतच आहे. तो उठलेला आहे असा विश्वास ठेवा आणि त्याचा शोध घटून करणाऱ्याला तो प्रतिफळ काय देतो? प्रसन्न होतो. इसका मार्ग तुझे क्या चाहिए? काय म्हणतो? बेटी मार्ग तुझे क्या चाहिए? विश्वास वाचून देवाला खुश करता, त्याला जोड दिलेला आहे. विश्वास ठेवताना कृती आहे. येशू फक्त बोलला का मी उठणार आहे, मी उठणार आहे, मी उठणार आहे. येशू काय झाला? त्याला काय केलं? पुनरुत्थान केलं. पित्याने त्याला मरणातून काय केलं? त्याच्या शब्दाला तो जागरण करणारा व्यक्ती होता, मनुष्य होता, देव होता. तो उठला. आपल्याला बोलतो का पास्टर मी देणार आहे बरं का, पण नाही देतात. जाऊ दे. फार गंभीर आहे, फार गंभीर आहे. येशू जो बोलत होता ते करत होता. आणि आज मी ख्रिस्ती नात्यानं तुम्ही देवाला संतुष्ट करतो. फक्त म्हणू नका माझा विश्वास आहे, माझा लय मोठा विश्वास आहे. पास्टर काय सांगतो बोलतो? लय मोठा विश्वास. अच्छा, लय मोठा विश्वास आहे. त्यांना म्हटलं मग चर्चला काही येत नाही. नाही पास्टर, लय मोठा विश्वास आम्ही एवढ्या वर्षापासून, लय मोठा विश्वास आमचा, चर्चला काही येत नाही. विश्वास बायबल सांगते जर देवाला तुम्हाला मला खुश करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे, तर विश्वास आणि कृतीची जोड. बोलू नका, देवाच्या लोकांना त्याच्याबरोबर कृती करा. विश्वास आणि कृती जर देवाला करायला जर सांगितलं आहे, तरच देव तुमच्यामध्ये प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. तुम्ही बोलाल आणि करणार नसाल तर तुम्हाला आशीर्वाद नाही. ही बायबल स्पष्ट रीतीने सांगते. येशू मसीह की. म्हणून मूर्ती जो ख्रिस्त आहे, आज ही मानवता पापांसाठी मध्यस्थ करत आहे. लास्ट मुद्दा आहे, येशू आला जगामध्ये. येशू जीवन जगला. येशू तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या मानवजातीसाठी बलिदान झाला. आणि येशू मरणातून त्याला पित्याने पुन्हा दिले आणि तो स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताला आज मध्यस्थ करत आहे. काय करत आहे? मध्यस्थ करत आहे. आता बायबलच्या वचनात आहे तो परत येणार आहे. जसा तो गेला, गालीतील लोकांना काय म्हटला? जसा मी तुमच्या डोळ्यात देखत वर उचलला गेलो आहे. आता तो जगाच्या सगळ्या विश्वास ठेवणाऱ्या, आज्ञा पालन करणाऱ्या लोकांना तो मी तसाच, म्हणजे मला ऐकतात बायबल मधून खोटं समजू नका. कारण जसं तुम्ही मी बोललेलं ऐकताय किंवा मला दासाच ऐकता, तसं परत येणार आहे. परत येणार आहे. म्हणून सुवार्ता सांगण्याचा म्हणजे येशू. काय सांगा लोकांना? येशू तुमच्यावर प्रेम करतो. येशू तुमच्या पापांसाठी, येशू तुमच्यासाठी जखमी झाला. येशू काय बोला? देव नका म्हणून. हम देव देव कर रहे, देव देव नको करू. येशू बोलो, हम येशू का नाम ले रहे, येशू येशू करतो आम्ही असं म्हणणार. येशूची सेवा कार्य करतो, देव नका. इथं पॉइंट आहे, मध्ये केंद्रबिंदू आहे येशू, सुवार्तेचा केंद्रबिंदू आहे येशू. आणि जसं तुम्ही येशूचं नाव घ्या, या सूर्याचा प्रकाश बघा. शेवट सूर्याचा प्रकाश करा आणि सूर्याच्या प्रकाश बाकीच्या लोकांवर दिसत नाही. कोणावरती दिसत नाही. बघा बघा, पण एक महिला तिच्या डोक्यावर सूर्याचा प्रकाश मला दिसतो.
एकच नाही, बाकीच्या लोकांवरती नाहीये. आत्मिक आता समजून घ्या, मला सांगायचं होतं. हे समजण्यासाठी सांगितलं. जे ख्रिस्तामध्ये आहे, जे प्रभूवरती विश्वास ठेवणारे आहे, त्या आज्ञा करणाऱ्या लोकांवरती ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशलेला आहे. म्हणावे, माझ्या जीवनावर, तुमच्या जीवनावर, सगळ्यांच्या जीवनावरती ख्रिस्ताचा प्रकाश म्हणा प्रकाशला आहे. त्यामुळे ख्रिस्ताने माझं अपूर्ण जीवन, अधूर जीवन पूर्ण झालेलं आहे. आणि माझ्या जीवनावर कोणीही दोषारोप ठेवणार आरोप ठेवणार नाही. प्रभू येशूच्या राज्यात मी जगतो, मृतात मी सहभागी झालो, मृतात आपल्याला पुनरुत्थान मी त्याच्यामध्ये सहभागी झालो, आणि म्हणून माझ्यावरती कोणी दोष आरोप ठेवणार मी निर्दोष